यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि भगिनींचे लाडके देवाभाऊ माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावे। माननीय मुख्यमंत्री महोदय। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनाही नमन करतो आणि ज्यांनी स्त्री शक्तीचा आविष्कार आपल्याला दाखवला त्या आई जिजाऊ मा साहेब, ताराराणी साहेब आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होत आजच्या या महालक्ष्मी सरसच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढ़ाजी, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदमजी, मुंबईच्या सन्मान्य महापौर श्रीमती रितू तावडे, आपले या विभागाचे सचिव श्री एकनाथ डवलेजी, श्री निलेश सागर, श्री निखिल कुमार ओसवाल, मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आणि फेटा घालून अतिशय रुबाबदार दिसणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित, मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरस या मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला आणि मी आज त्याला उपस्थित आहे। साधारणपणे 2015 पासून मुंबईमध्ये मी महालक्ष्मी सरसचं आयोजन बघतोय, पण ज्या पद्धतीनं आपले मंत्री जयकुमार गोरेजी आणि ग्रामविकास विभागाने याला एक अतिशय प्रोफेशनल, अतिशय कॉर्पोरेट अशा पद्धतीचं एक लुक दिलेला आहे, मला असं वाटतं की यामुळे निश्चितच आता एखाद्या जागतिक प्रदर्शनाशी ज्याची तुलना होऊ शकेल असा आमचं महालक्ष्मी सरस प्रदर्शन झालेलं आहे, हे म्हणताना मला अतिशय आनंद होतोय। आज आपल्या देशामध्ये नारी शक्तीचा जो काही सन्मान आहे तो करण्याच्या दृष्टीनं आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अनेक पावलं उचलली। मोदीजी हे सातत्याने सांगतात, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आमच्या देशातली जी नारी शक्ती आहे, या नारी शक्तीचा उपयोग देशाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपल्याला करावा लागेल आणि ज्या क्षणी ही नारी शक्ती मानव संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल त्या क्षणी भारत विकसित होईल। आणि म्हणूनच मोदीजींनी नारी शक्ती सक्षमीकरणाच्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या। मला आनंद आहे त्यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रामध्ये उमेदच्या माध्यमातून असेल, मविमच्या माध्यमातून असेल, ग्रामविकास विभाग, महिला बाल कल्याण विभाग, या सगळ्या विभागांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची चळवळ ही आपण चालवली आणि कोट्यवधी लोक या चळवळीशी महिला जोडल्या गेल्या, अनेक कुटुंब यातनं लाभान्वित झाली
आणि अनेक महिलांनी आपल्या स्वतःच्या बळावर आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपली उत्पादनं तयार केली, बाजारपेठ मिळवली, ग्राहकांमध्ये आपलं चांगलं नाव तयार केलं आणि त्यातनं बचत गटासोबत आपलं कुटुंबही सक्षम करण्याचं काम हे माननीय मोदीजींना जे अपेक्षित होतं ते आमच्या महिलांनी करून दाखवलं. आज आपण पाहतोय महालक्ष्मी सरस ही आमच्या बचत गटांना उपलब्ध करून दिलेली बाजारपेठ आहे. कारण इतकं चांगलं दर्जेदार काम, दर्जेदार उत्पादनं ही महिलांनी तयार करायची, पण बाजारपेठेच्या बाबतीत मात्र त्या स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे चांगली उत्पादनं असून देखील उचित बाजार आणि त्यामुळे उचित ग्राहक न मिळाल्यामुळे कुठेतरी या उत्पादनांचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नव्हता. पण जेव्हापासनं महालक्ष्मी सरस जिल्ह्यापासनं तर राज्यापर्यंत विभागापर्यंत आयोजित करणं सुरू झालं आणि त्यातनं आमच्या महिलांना एक हक्काची व्यापारपेठ, बाजारपेठ मिळाली आणि त्यानंतर मात्र आमच्या महिलांना कोणी थांबवू शकलेलं नाही. आणि दरवेळेस मी इथे येतो, इतक्या नवनवीन प्रकारच्या वस्तू मला पाहायला मिळतात आणि मला तर अतिशय आनंद झाला की आमच्या अगदी सर्वसामान्य महिलांपासनं तर ज्यांनी फूड टेक्नॉलॉजीची डिग्री घेतली आहे अशा महिलांपर्यंत आता बचत गटाच्या माध्यमातून केवळ दर्जेदार उत्पादनं नाही, त्याचं उत्तम पॅकिंग आणि पॅकिंगवर त्याच्यात कुठले पदार्थ वापरले आहेत, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे, त्याचा काय फायदा होणार आहे, अशा सगळ्या गोष्टी प्रोफेशनली नमूद केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मला विश्वास आहे की आता कोणाशीही कॉम्पिटिशन करण्याकरता आमची बचत गट तयार आहेत. महालक्ष्मी सरस तर काही काळाकरता आपण घेतो, पण या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म उमेदचा आपण तयार केला आहे ही व्हर्च्युअल मार्केट प्लेस आहे. आज देशामध्ये ई कॉमर्स हा वेगाने वाढतोय आणि अनेक क्षेत्रांमध्ये आता लोक मार्केट प्लेसला जातच नाहीत, लोक ऑनलाईन खरेदीच करतात. त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये टिकण्याकरता आपला प्लॅटफॉर्म आज 1000 वस्तू त्या प्लॅटफॉर्मवर आपण आणलेल्या आहेत. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यम प्रतिनिधीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो, तुम्हाला जी ऑनलाईन खरेदी करायची आहे आमच्या प्लॅटफॉर्मवर येऊन करा. आमच्यापेक्षा दर्जेदार वस्तू तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सर्वात दर्जेदार वस्तूंचा प्लॅटफॉर्म हा उमेदचा प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते जवळजवळ सगळं या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आता जयकुमारजींनी सांगितलं, आमच्या डोक्यात होतं की एक परमनंट बाजारपेठ ही आपल्या महिलांना मिळाली पाहिजे आणि म्हणून आता 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम आपण सुरू केलंय. उरलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये लवकरच आपण करू आणि अगदी आमचा प्रयत्न असेल की पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे, अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे. या निमित्ताने जयकुमार भाऊंनी सांगितलं, प्रधानमंत्री महोदयांना आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. आपण ते काम सुरू केलं. यावर्षी 50 लाख तुम्ही पूर्ण करणार आहात. पण जयकुमार भाऊ, वेग मंदावलाय. पहिल्या वर्षी तुम्ही 30 लाख केले,
दुसऱ्या वर्षी आणि आता तिसरं वर्ष चाललेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही 60-70 लाखावर असायला पाहिजे होतात, तुम्ही 50 लाख पार करताय. म्हणजे हे मोठंच आहे. देशामध्ये कदाचित आपल्या इतके लखपतीगिरी कोणीच नसतील, पण आपण राष्ट्रामधलं महाराष्ट्र आहोत. जे करायचं आहे ते महाच झालं पाहिजे. त्यामुळे आता मिशन मोडवर 1 कोटी लखपती दीदी बनवायच्या म्हणजे बनवायच्या. पहिला 1 कोटीचा आकडा पार करणारा आपला महाराष्ट्रच असला पाहिजे, ही आपल्याला माझी विनंती आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करावं अशी माझी विनंती आहे. एक अजून माझी या निमित्ताने विनंती आहे. आमचं महिला आणि महिलांचे बचत गट आणि संस्था एक पॉवर इंजिन आहे, एक पॉवर हाऊस आहे. आणि म्हणून समाजाच्या पर्यावरणाच्या विकासाकरता देखील यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावण्याची एक मोहीम हातामध्ये घेतली. माझी विनंती आहे की आपल्या उमेदच्या माध्यमातून एक योजना तयार करा. ज्या योजनेमध्ये बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरता आपण निधी उपलब्ध करून देऊ. नर्सरी तयार करण्याचं कामही ते करतील आणि त्यासोबत दरवर्षी झाडं लावणं आणि त्या झाडांची निगा ठेवणं याकरताही जे काही आवश्यक त्याचा खर्च आहे तो खर्चही आपण उपलब्ध करून देऊ. त्यामुळे 300 कोटी झाडं जी महाराष्ट्रात लावायची आहेत त्यामध्ये महिला बचत गट या मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. त्यांच्याकरता ते व्हॅल्यू प्रपोजिशन देखील असेल. 2 पैसेही त्या महिला बचत गटाला मिळतील आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं साधन त्या ठिकाणी फळांची झाडं लावली तर पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा त्यांना मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती लावल्या तर औषधाकरता त्याचा फायदा मिळेल. त्यामुळे असं एक व्हॅल्यू प्रपोजिशन आपल्याला तयार करायचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे जयकुमारजी, तुम्ही आमचे कदम साहेब आणि डवले साहेब बसून या संदर्भातला एक आराखडा तयार करा. राज्य शासनाच्या वतीनं त्याला सगळी मदत ही पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करू. मी आज या ठिकाणी मनापासनं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः जयकुमारजींनी जे सांगितलं हा आमचा देखील अनुभव आहे. आज वेगवेगळ्या माध्यमातनं 48,000 कोटी रुपयाची कर्ज हे आपण महिला बचत गटांना दिली आहे. पण त्यातला एकूण एक पैसा वेळेवर परत येतो हे देखील आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे तुम्हीच असे कस्टमर आहात की ज्याला डोळे मिटून पैसे देता येतात, जे कधी पैसे बुडवत नाहीत, पैशाचा अपव्यय करत नाहीत, कमावलेले पैसे व्यसनात घालवत नाहीत. पैशाचा सदुपयोग करणाऱ्या जर कोणी असतील तर समोर बसलेल्या आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून यांच्याकरता आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.